डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांनी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रेटिंग अ व्हिजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी, एलिव्हेट हेल्थकेअरचे राष्ट्रीय प्रमुख प्रवीण मित्तल, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सिम्युलेशन सेंटर हेड डॉक्टर संकेत पाटील यांनी 2020 साली स्थापन केलेल्या या सेंटरच्या माध्यमातून आजवर हजारोंच्या संख्येनं याचा लाभ घेतल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे देशातील सर्वाधिक फॅकल्टी असणारं कॉलेज असल्याचं त्यांनी नमूद केलं. या केंद्रामार्फत आत्तापर्यंत 34,000हून अधिक विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थींना लाभ झाला असून 1,13,661 तासांचं प्रशिक्षण देण्यात आलंय. यासह 2,586 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 46 विविध प्रकारच्या कार्यशाळांचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं. सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉक्टर शिंपा शर्मा यांनी सिम्युलेशन अँड स्किल सेंटरचा मागील 5 वर्षाच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी या सेंटरच्या प्रशिक्षणार्थींना होत असलेल्या फायद्याची माहिती दिली. एलिव्हेटेड हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी यांच्या हस्ते सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डनं गौरवण्यात आलं. त्याचबरोबर मागील 5 वर्षांपासून एलिव्हेटेड हेल्थकेअर आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्यात सिम्युलेशन शिक्षण भागीदारी आहे. त्यामुळं विश्वासपूर्ण आणि वैद्यकीय प्रशिक्षणाचे भविष्य घडवण्याच्या सामायिक ध्येयावर आधारित या भागीदारीबद्दल अ पार्टनरशिप बिल्ड ऑन व्हिजन या पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना रिचर्ड लिवेसी यांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुक केलं. आपण जगभरातील अनेक सिम्युलेशन सेंटर्सना भेटी दिल्या असल्याचं सांगत त्यामध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठात उभारण्यात आलेलं सिम्युलेशन अँड स्किल सेंटर हे दूरदृष्टी, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉक्टर संजय पाटील यांनी भारतात सिम्युलेशन आधारित शिक्षणाला नवा आयाम दिला असून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना काळात हे सेंटर उभारण्याचं धाडस डॉक्टर पाटील यांनी दाखवलं. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे हे सेंटर आज जागतिक स्तरावर प्रेरणादायी मॉडेल म्हणून ओळखलं जात असल्याचं लिवेसी यांनी नमूद केलं. प्रत्येक मोठ्या प्रवासात सहयोगी मेहनत करतात, मात्र दिशा देण्याचं काम कॅप्टनच करतो. वैद्यकीय शिक्षणाला आधुनिक सिम्युलेशन आधारित पद्धतीकडे नेण्याच्या या प्रवासाचे खरे कॅप्टन डॉक्टर संजय डी. पाटील आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळं हजारो विद्यार्थी अधिक सक्षम आणि सज्ज होत आहेत. त्यामुळंच द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डनं त्यांना सन्मानित करताना आनंद होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या दूरगामी दृष्टिकोनामुळे विद्यापीठाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. संशोधन, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम त्यांनी घडवून आणलाय असं सांगितलं. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर संजय डी. पाटील यांनी सिम्युलेशन आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांसाठी सक्षम बनवणारं प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं. भविष्यातही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच मेडिकल कॉलेजच्या नव्या 23 मजली इमारतीमध्ये एका पूर्ण मजल्यावर या सिम्युलेशन सेंटरचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर हा पुरस्कार म्हणजे विद्यापीठाचे सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीची पोचपावती असल्याचं त्यांनी सांगितलं. पदार्थविज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या देशातील 10 सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत समावेश झालेले डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉक्टर सी.डी. लोखंडे आणि डॉक्टर उमाकांत पाटील यांचा डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डी.वाय. पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड डॉक्टर रुंदन जाधव, रजिस्ट्रार डॉक्टर नितीन सिप्पी, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए.के. गुप्ता, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, CHRO श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लप्पा, उपअधिष्ठाता डॉक्टर पद्मजा देसाई, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आदी उपस्थित होते.